नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चा काढला जातोय। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार हे नेते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। कर्जमाफी, शेतमालाचं नुकसान, शेतकरी आत्महत्या या विषयांवर हा मोर्चा काढला जातोय। अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 70 दिवस हे आंदोलन करून सुद्धा मुख्यमंत्र्यांना 3 वेळा हे भेटले, गिरीश महाजन साहेबांना 2 वेळा हे भेटले, त्यानंतर जे मंत्री आहेत, जे आदिवासी मंत्री आहेत त्यांना हे 5 वेळा भेटले। असं होऊन सुद्धा ते आदिवासी भागातल्या या लोकांची भूमिका घेण्यापेक्षा पैशावाल्यांची भूमिका आणि कॉन्ट्रॅक्टरची भूमिका जर हे सत्तेतले लोक घेत असतील आणि यांना न्याय मिळत नसेल तर हे सरकार यांचं काम करून देईल असं वाटत नाही। कुठं ना कुठेतरी एक चळवळ म्हणून या सर्व लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते जेव्हा उतरतील तेव्हा आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहू। महाराष्ट्रासमोर खूप मोठी आव्हानं आज आहेत। महाराष्ट्राची परिस्थिती जी 15-1 वर्षापूर्वी होती तशी नाही। महाराष्ट्राची तुम्ही सगळा डेटा आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे एकाच विचाराचं आहे। अशी परिस्थिती असली तरी तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कितीही सरकारने सांगितलं की फार इन्व्हेस्टमेंट झाले आहेत तशी परिस्थिती नाही। म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्यांच्या आत्महत्या, अशा एकीकडे समाजातले इतके घटक आत्महत्या करतायत, दुसरीकडे स्कॉलरशिप कमी झाल्यात, आता पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जात आहेत। म्हणजे आर्थिक परिस्थिती काय आहे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। सरकारला अल्टिमेटम द्यायचे, सरकार खोटंच बोलतं, त्यांना तुम्ही काय अल्टिमेटम देणार? लाडक्या बहिणींच्या बाबतीत खोटं बोललं, 2100 देणार, 1500 देता नाकीनं होते। आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार, 7/12 कोरा 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 रा 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 कुठे रा? अजितदादांच्या पक्षाच्या मॅनिफेस्टो मध्ये दिलेलं आहे की नाही संपूर्ण कर्जमाफी? कुठे संपूर्ण कर्जमाफी? एकनाथ शिंदे साहेब बोलत होते संपूर्ण कर्जमाफी, कुठे संपूर्ण कर्जमाफी? प्रश्न विचारू नका, प्रश्न विचाराल तर मग एक्स वाय। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, या काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या, मोर्चाची काही दृश्य पाहतोय, गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून काही आंदोलक सहभागी झालेले आहेत, काय नेमकं सुरू आहे मोर्चामध्ये सध्या? शेवटचा दिवस आहे, मात्र हा समारोप वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस करतंय। खरं तर रस्त्यावर उतरून असं म्हणावं लागेल। मी दृश्य दाखवतोय, थेट दृश्य नाशिकमधल्या गोल्फ मैदानावरची। कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झाली आहे। 7/12 कोरा करा, कर्जमाफी खरी द्या, अशा पद्धतीचे फलक हातामध्ये घेऊन हे सगळे कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, शेतकरी आहेत, ते या मोर्चामध्ये सहभागी होतात। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदिवासी पारंपरिक वेशामध्ये या महिला देखील एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेल्या आहेत। त्यांच्या हातामध्ये देखील ओट चोर, गद्दी चोर, त्याचबरोबर जल जंगल जमीन वाचवा, आदिवासींना न्याय द्या, अशा पद्धतीचे हे फलक आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्या आपण बघतोय ट्रॅक्टरवर चढून जोरदार घोषणाबाजी करतात। खरं तर अजूनही या मोर्चाला सुरुवात झालेली नाही। साधारणतः 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। खासदार सुप्रिया सुळे असतील, आमदार रोहित पवार असतील, हे या मैदानामध्ये दाखल झाले आहेत। शरद पवार हे स्वतः देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि सगळीकडे आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे असतील, फलक असतील, ते घेऊन कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। आक्रोश मोर्चा असं खरं तर या मोर्चाला नाव देण्यात आलं आहे आणि प्रामुख्याने हेच आहे की राज्य सरकार, केंद्र सरकारवर टीका करत खरं तर हा आक्रोश मोर्चा काढण्यात येतो आणि शरद पवार यांचं एक छोटेखानी भाषण जे आहे ते देखील हा मोर्चा संपल्यानंतर होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समारोप होईल आणि त्यानंतर मोर्चाचं रूपांतर जे आहे ते सभेमध्ये होईल। पण एकंदरीतच सगळे मोठे नेते, वरिष्ठ जे नेते आहेत, जे काल शिबिरामध्ये होते, ते सगळे नेते आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। साधारणतः दुपारी 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। बरं संदीप, या मोर्चाकडे लक्ष असू द्या, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या तपशिलांसाठी।